मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुडे. या अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग करतोय म्हणून आजही सकाळपासून काय दारू नाही प्यायलेलो आणि आज प्यायलो नाही हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. याची जाणीव मला एच्या मीटिंगमध्ये येत राहिल्यावरच टिकून राहते. अदरवाईज आता हा फार सुंदर शेअरिंग करत होता बरं का. सुशील ना, हां, फार छान बोललात तुम्ही. काय होतं तुम्हाला सांगतो, आपल्याला आहे ना सारखा चेंज पाहिजे असतो. मैं जब भी नया नया रुका था ना तो मुझे पहले कुछ दिन अच्छा लगा, उसके बाद मुझे कंटाला आया. कंटाला आया बोले तो क्या हुआ, मुझे चेंज चाहिए था. हर रोज क्या है मीटिंग करने का एक है. फिर वही अभी मुझे मालूम हो गया, वो दिगंबर उधर खड़ा रहेगा, फिर वो अपनी चीज़ बताएगा, स्टोरी बताएगा. 100 बार सुना है उसका स्टोरी. तो अभी आज दिगंबर बात करने के लिए खड़ा रहेगा तो मैं बाहर जाके सिगरेट पिऊंगा. म्हणजे मला काय माहिती आहे, मला सारखं ना तेच ऐकायचा कंटाळा येतो. मी दारुडा आहे म्हणजे काय माहिती आहे का? नाही बसा. मी दारुडा आहे म्हणजे काय आहे माहिती आहे का? आपण दारू सुद्धा सातत्याने पिऊ शकलो नाही. कंटाळा यायचो दारू प्यायचा सुद्धा. किती वर्ष दारू प्यायची राव. आणि तीच मग कधी ब्रँड बदलतोय, कधी बार बदलतोय, कधी मित्र बदलतोय, कधीतरी दारू सोडतोय. म्हणजे मला काय पाहिजे तर मला सारखा चेंज पाहिजे असायचा. म्हणजेच काय तर मी एके ठिकाणी रमणारा माणूस नाही आहे. एके ठिकाणी मी रमणारा माणूस नाही आहे याचा अर्थ असा की मी रोज फक्त माझ्या ग्रुपच्या मीटिंग करून उपयोग नाही. मला दारू प्यायची नसेल तर संगत बदलायला पाहिजे. ही तर काळ्या दगडावरची रेग आहे. कारण मी आता परवा मला 25 वर्ष होऊन गेली. पण मी जर का सलग 25 दिवस एखाद्या बारमध्ये जाऊन बसलो तर मी दारू पिणार ना रे. आत्ता मी प्यायलो नाहीये 25 वर्ष म्हणजे काय आहे, त्यात माझं कर्तृत्व काही नाहीये. मी तुमच्यासारख्यांच्या न पिणाऱ्यांच्या सहवासात असतो, शरीराने असतो, मनाने असतो, म्हणून मी प्यायलेलो नाहीये. त्यात माझं कर्तृत्व खरं सांगायचं तर काही नाहीये. पण आता मला प्यायची नसेल ह्याच्याही पुढच्या आयुष्यात तर आत्तापर्यंत, आता मला डायबिटीस आहे छोटासा, पण मला डॉक्टरनी सांगितलंय रोज ही गोळी घेत जा. नाही घेतली तर काय होणार आहे, शुगर वाढणार आहे. मग तरी नाही घेतली तर अजून वाढणार आहे. मग मी बघीन ना, मग मर. शुगर वाढली की हातापायाला मुंग्या येतात आणि मरणार बेटे तू. तसं आता मला एकदा ही जर का गोळी सापडलेली आहे संध्याकाळी 7:30 ते 9ची, एची मीटिंग केली की मी दारू पित नाही असा माझा अनुभव आहे. मग ती गोळी घ्यायची ना. असं कोणतं कारण आहे रे तुझ्या आयुष्यामध्ये की जे कारण घडले असता तू दारू प्यायला नसता, असं मला माझ्या ओल्ड टायमरने विचारलं. तर मी म्हणलं असं कोणतंच कारण नाही. म्हणजे घरात कोणाची मयत झाली तरी मी दारू प्यायलेला माणूस आहे. मी माझ्याबद्दल बोलतोय. मग संध्याकाळची मीटिंग करायला काय अडचण आहे तुला? नाही, मला जरा ना त्या मुलाला घेऊन शर्ट पॅन्ट आणायला जायचंय. 7च्या आत जा ना बेटे. 7:30 ते 9 मीटिंग आहे ना. 7:30 ते 9 दुकानं उघडी असतात का शर्ट पॅन्टीची? नाही अरे, दुकानं दिवसभर उघडी असतात.
नाही पण मला कामावर जायला लागतं. मग कामावर जायला लागतं तर कामावर न येताना आणि त्याच्यासाठी पॅन्ट शर्ट. हे कुठेच शिकलो मी. तर हे सगळे डायलॉग मला माझ्या ओल्ड टायमर्सनी सांगितले. इथले लोक माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि ते निर्हेतुकपणाने प्रेम करतात. बड़े प्यार करने वाले ये लोग हैं मेरे दोस्त, और इनको कोई फायदा नहीं उससे, फिर भी लोग मेरे से प्यार करते हैं. क्यों करते हैं? क्योंकि अगर मैं शराब पिया तो इनको दुख लगता है. क्यों दुख लगता है? बिकॉज दे नो व्हाट इज गोइंग टू हैपन इन माय फ्यूचर लाइफ. उनको मेरी फिकीर रहती है. माझ्या घरच्यांच्यात आणि यांच्यामध्ये एक मेन फरक असतो मित्रांनो. माझ्या घरचे माझी काळजी करायचे आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस वाले माझी काळजी घ्यायचे. काळजी करायचे आणि काळजी घ्यायचे याच्यात फरक आहे ना. तर त्यामुळे काय झालं, मी जर कधी स्लीप झालो तर हे लोक लगेच मला सावरायला यायचे. कारण त्यांना माहीत असायचं या आता पुढं डुक्कर कसं वागणार आहे, आणि त्यांना ते नको असायचं वागायला मी, म्हणून ते मदत करायचे. पण मी काय करायचो, ह्याला काय जरूर आहे मी दारू पियलो काय नाही पियलो काय. मला माज फार होता. मी दुसऱ्याला म्हणायचो तुझं तू बघ ना, माझं मी बघीन ना. पण ते जरा माझ्यापेक्षा जास्त चांगले होते, म्हणजे मी वाईट होतो. त्यामुळे ते मला काय म्हणायचे, तुझं तू बघ ठीक आहे, पण तुला कुठं दिसतंय तुला काय होणार आहे पुढे तुझ्या आयुष्यात. ते आम्हाला दिसतंय, कारण आम्ही असे 100 मोहन बघितलेले आहेत. आणि ना यांचं प्रेम बघून आहे ना मी यांच्या शब्दाला किंमत द्यायचो आहो. आणि मी परत मिटिंगला यायचो. परत काही दिवस मिटिंग केली की परत दारू प्यायचो. आणि दर वेळेला ना, म्हणजे मागच्या वेळेला मी 10 दिवसांनी खड्ड्यात पडलो असेल ना तर 10 फूट खड्ड्यात पडायचो. त्याच्या पुढच्या वेळेला आहे ना एकदा मी 47 दिवसानंतर दारू प्यायलो, तो 47 फूट खड्ड्यात पडलो खाली. इतक्या मला मानसिक वेदना झाल्या. काय राव, एवढं सगळं चांगलं चाललं होतं माझं आणि उगाच मी प्यायलो. असं मागच्या बाजूला बसून रडायचो मी. आणि या मित्रांनी सांगितलं पुढच्या वेळेला तुला जर का रडायचं नसेल तर आता मागं बसणं सोड, पहिल्या बाकावर बसून मीटिंग कर. म्हणलं काय होणार रे त्यांनी? अरे म्हणजे तुझं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, समोरचा काय बोलतोय ते लक्ष देऊन तू ऐकशील. नाही नाही तसं काय नाही, मी बसतो माग. विचार कर काय व्हायचं. मी मागे बसलो ना की मी हाच विचार करायचो, याच्या अंगावरचा हा पांढरा टी शर्ट आहे ना, याच्यापेक्षा गुलाबी टी शर्ट याला चांगला दिसला असता. उगाच तो हा बसलाय ना, त्याच्या अंगावर चेक्सचा शर्ट आहे ना, याला स्ट्रिप्सवाला शर्ट चांगला दिसला असता. आणि त्या ह्याची कटिंग बघा किती वाढली आहे. साधं कटिंग सुद्धा वेळेवर जात नाही. इथं मी आलेलो आहे ते स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आलेलो आहे. कोणाचे केस किती वाढले तर कोणाचा शर्ट मळलाय हे बघण्यासाठी आलेलो नाहीये. हे मला कधी समजायला लागलं, मी जेव्हा पहिल्या बाकावर बसून मीटिंग करायला लागलो तेव्हा. दुसरं म्हणजे मी पहिल्या बाकावर बसल्यावर समोरच्याच्या नजरेत नजर घालून त्याचं शेअरिंग ऐकायला लागतोय. आत्ता दिगंबर किंवा तू जसं बघ माझ्याकडे बघून ऐकताय की नाही, त्यांनी काय होतंय माहितीये का? खरं सांगायचं तर
फार जोरात तुम्हाला ऐकू येते असं नाही आहे. माझ्या नजरेतल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून शेअरिंग ऐकत असताना समोरच्याच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकायची सवय मी स्वतःला लावून घेतली. पहिल्या बाकावर बसल्यामुळे मला ती लागली. माझी दारू थांबली, पण आत्ता ते सांगत होते तसं मला मधनं कंटाळा यायचा. घर काम आणि मीटिंग त्या यायला त्यात काय अर्थ आहे का? परत तीच बायको, तीच कटकट करणार, तेच ते बस हवं यार. मग काय करणार? तर मला या लोकांनी सांगितलं, तू ह्या एकाच ग्रुपची मीटिंग करत राहू नको, तू सगळ्या ग्रुप्सच्या मीटिंग करायला लाग. आणि मी ते ऐकलं, कारण मला ए मध्ये आल्यानंतर यांचं ऐकल्यावर दारू थांबली होती. म्हणजेच मला 4 चांगले दिवस आले होते. आणि मी बेवडा आहे म्हणजे काय आहे, मी एवढ्या तेवढ्यावर थांबणारा नाही आहे. ये दिल मांगे मोर, मला अजून पाहिजे. त्यामुळे काय झालं, मी यांचं ऐकायला लागलो आणि ठिकठिकाणच्या मीटिंग करायला लागलो. ठिकठिकाणच्या मीटिंग केल्यामुळे मला रोज चेंज ऐकायला मिळाला. मला रोज त्या दिगंबरचं शेअरिंग ऐकायची वेळ आली नाही. आणि त्यामुळे मला चेंज मिळाला. नवीन वाक्य ऐकायला मिळाली, नवीन मित्र झाले. आणि मग हळूहळू या लोकांनी मला सांगितलं, आता तू फळाली, आता उदबत्ती लाव, आता मीटिंग कंडक्ट कर. मीटिंग कंडक्ट करायला लागल्यावर मला हळूहळू सगळ्याच लोकांची नावं माहिती झाली, कारण शेअरिंग द्यायची वेळ आली ना. और जैसे मैं लोगों को शेयरिंग देने लगा ना, तभी मुझे कौन सा आदमी कौन से सब्जेक्ट के ऊपर अच्छी बात करता है, मुझे कौन सा आदमी से क्या सुनना अच्छा लगता है, ये मुझे मालूम होने लगा. That is what my involvement in Alcoholics Anonymous was getting increased. आस्ते 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 मेरी इन्वॉल्वमेंट बढ़ती गई. फिर मैं एक दिन आया और मदर ग्रुप वाले दीपक को बोला, मैं यार ये गुरुवार को हमारे ग्रुप में मेरे पास मीटिंग है, तू आएगा क्या रे शेयरिंग करने के लिए, स्पीकर करके आएगा क्या, प्रार्थना के ऊपर बात करेगा क्या? तो दीपक बोला, हाँ जरूर आऊंगा यार, तुम बुलाता है मैं तो आऊंगा ही ना. तो उसका मतलब क्या हुआ, कोई तो भी मैं इनवाइट किया तो रिस्पेक्ट कर रहा है, ये मुझे मालूम गिरा. फिर अपने ग्रुप में जाके मैं अनाउंस किया, ये थर्सडे को दीपक आने वाला है प्रेयर के ऊपर बात करने के लिए. सब लोगों ने तालियां बरसाई. और जैसे दीपक आया तो दीपक ने बहुत अच्छा शेयरिंग किया. ऐसा मेरे ग्रुप के लोग बोलने लगे. उससे क्या हुआ, मेरे ग्रुप के लोगों ने बोला, अरे यार सिंस नेक्स्ट टाइम तुम ही डिसाइड करो अपने ग्रुप में किसको बुलाने का. मुझे तो चेंज चाहिए वाला आदमी है मैं. अभी मैं दीपक को नहीं बुलाऊंगा फिर से, अभी मैं तुमको बुलाऊंगा, उसके बाद तुमको बुलाऊंगा, उसके बाद आपको बुलाऊंगा. चालू हो गया मेरा सर्च. मेरा जैसा इन्वॉल्वमेंट एए में बढ़ता गया वैसा मुझे नंबर ऑफ डेज भी पास होने लगे. और एक दिन मुझे 1 साल हो गया शराब से दूर रह के. 1 साल बोले तो बहुत बड़ा है रे, मगर कैसे खत्म हुआ मुझे पता भी नहीं चला. तो क्या हुआ,
1 के बाद 2 साल हो गए, 2 के बाद 3 साल हो गए और टाइम चलता रहा। मैं पहले 3.5 साल तक एक भी मीटिंग मिस नहीं किया है। कहीं भी महाराष्ट्र भर में घूमता रहा, अभी भी घूमता हूँ। ये जरा कोरोना के बाद अभी मेरा कम हो गया, यार बंद हो गया सच बोले तो, और अदरवाइज मैं महाराष्ट्र भर घूमने वाला आदमी है। और हमेशा मेरे साथ ना नया आदमी रहता है। मैं नया आदमी को क्यों मदद करता है? क्योंकि वो मदद करते वक्त मैं मेरे शुरू के दिन भूलता नहीं हूं। और ए ने मुझे क्या बताया है, ज्याप्रमाणे तू जगाला देशील त्याप्रमाणे जग तुला देणार। तू नवीन माणसाला मदत केली, तो चांगला थांबला, तो तुला दुआ देणार। आणि त्या ज्या दुआ असतात की नाही मंडळी, त्या दुआ आपल्या आयुष्यात नक्की काम करतात बरं का। आणि त्या दुआ नावाचा जो प्रकार आहे की नाही, तो कुठल्याही दुकानात बाजारात मिळत नाही। जसं रात्रीची शांत झोप कुठेही बाजारात विकत मिळत नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या वागणुकीतच बदल करायला लागतो। आत्ता दीपकने फार छान सांगितलं, मी तिथं बसून तोच विचार करत होतो। त्यांनी कोणाकडे तरी 1000 रुपये मागितले आणि त्या माणसाने त्याला 500 रुपये दिले आणि पुढच्या चौकात जाऊन त्यांनी बघितलं तर ते 500 नव्हते, त्याला चिकटून 1000 रुपये अजून एक नोट होती। पण दीपक हा ए मेंबर असल्यामुळे, म्हणजे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी जाऊन तिथं सांगितलं, अहो तुम्ही चुकून 1000 रुपये दिलेत मला। मी आत्ता मीटिंगला बसलेला असताना माझ्या मनात विचार आला, मी सांगितलं असतं का रे? मला जर कोणी असू चुकून 2 नोटा दिल्या असत्या 500च्या तर मी सांगितलं असतं का? तर माझ्या मनाने मला उत्तर दिलं की येस, मी सांगितलं असतं। पण नवीन असताना मी काय आतलं सांगायला गेलो नसतो। उलट परत करताना 500 दिले असते आणि ते सुद्धा 50-50 करून दिले असते। भिकारी कोण आहे? मी। एनी मला काय केलं? एनी मला मागणाऱ्यांच्या लाईनीत मी खाली बसलेलो असताना तिथनं उठवून देणाऱ्यांच्या लाईनीत नेलं। आज मी काय करतोय? आज मी नवीन माणसाला मदत करतोय। आपल्यातल्या प्रत्येकाला हे करणं सहज शक्य आहे। दुसऱ्याला मदत करायला पैसे लागत नाहीत। दुसऱ्याला मदत करायला फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो। आज जर मी थांबलो नसतो तर एक तर मी या ठिकाणी मदर ग्रुपपर्यंत आलोच नसतो, कारण माझं अस्तित्व संपलं असतं। बरोबर? मग आता देवाने माझ्याकडे वेळ दिलेला आहे, त्यातला थोडा वेळ मी नवीन माणसाशी बोलण्यात जर घालवला तर बिघडलं कुठे रे? बिघडलं कुठे? नाही बिघडलं। मग दे ना बेट्या नवीन माणसाला वेळ, असं मला माझ्या ओल्ड टायमर्सनी शिकवलं आणि ते अजूनपर्यंत मी पाळतोय। म्हणून मी नुसती दारू प्यायलो नाही आहे असं नाही आहे, आज मी एक समाधानी जीवन जगतोय। आज मी जगत असताना कुटुंबियांच्या सल्ल्याने जगतोय। माझं मी बघेन, तुमचं तुम्ही बघा,
ही भाषा माझ्या तोंडातली कधीच गेली. मी माझ्या कुटुंबियांना रिस्पेक्ट देतो, कारण येत येत राहिलेलो असल्यामुळे मला कळतं की त्यांच्यामुळे मी जगलेलो आहे. तुम्ही विचार करा ना रे, साधा विचार करा. भुकेलेलं असताना दारू सोडता येते का? घरचे होते म्हणून आपल्याला खायला घातलं, म्हणून आपण दारूपासून थांबलो. अदरवाईज झिजून मेलो असतो, झिजून. मग आता आपल्याला त्यांनी दिलेल्या साथ ती लक्षात ठेवून आपल्याला पण साथ दिली पाहिजे. साथ दिली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर कमीत कमी माझ्यापासून त्रास तर होणार नाही ना यांना, एवढं तर बघ अगोदर बेटे, मग पुढचं आहे सगळं. ही अक्कल मला तरी कुठं मिळाली तर 7:30 ते 9 मीटिंगमध्ये मिळाली. कारण मी येत राहणार आहे मित्रांनो. चेअरमननी बोलायला संधी दिली, मनापासून धन्यवाद.